सेकंड वर्क अँड एनर्जी। यामध्ये वर्क म्हणजे काय ते आपण पाठीमागील तासाला पाहिलेले आहे। ज्यावेळेला आपण एखाद्या वस्तूवरती बल लावतो त्यावेळेला त्या वस्तूचं जर विस्थापन होत असेल, डिस्प्लेसमेंट होत असेल, तर त्याला आपण कार्य असं म्हणतो। वर्क इज सेड टू बी डन व्हेन फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट। आपण त्याच्यावरती बल लावतो, फोर्स लावतो, फोर्स अप्लाइड करतो, त्यावेळेला त्या वस्तूची डिस्प्लेसमेंट होते, त्याला आपण कार्य म्हणतो। वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। या ठिकाणी पुढच्या पानावरती काही चित्र दाखवलेले आहेत, ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणलेलं आहे। त्या चित्रांचं निरीक्षण करा आणि चर्चा करा। मीनाक्षी वॉन्ट to displace a wooden block from point A to point B along the surface of the table। मुलगी त्या ठिकाणी बसलेली आहे पहा टेबलवरती, आणि त्या टेबलवरती त्याला एक लाकडी ठोकळा आहे तिच्या हातामध्ये, आणि तो ठोकळा ए पासून बी, ए आणि बी दोन ठिकाणी ती अक्षरं लिहिलेली आहेत, सुरुवातीला ए नंतर बी, तो ए पासून बी पर्यंत विस्थापित करायचा आहे, त्याला न्यायचा आहे। मीनाक्षी वॉन्ट्स टू डिस्कस अ वुडन ब्लॉक फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी along the surface of a table as shown in the figure। She was used force F for the purpose। Has all the energy she spent been used to produce acceleration in the block? Which force has been overcome using that energy? इथं जी एनर्जी लावलेली आहे ती एनर्जी ठोकळ्यामध्ये ॲक्सिलरेशन निर्माण करण्यासाठी लावलेली आहे का, आणि यामध्ये कोणकोणती एनर्जी, विच फोर्सेस हॅज बीन ओव्हरकम युजिंग दॅट एनर्जी, त्या ठिकाणी कोणकोणती एनर्जी वापरलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। आता ती एका जागेवरती बसलेली आहे आणि एका हाताने तो लाकडी ठोकळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ए पासून बी पर्यंत नेते आहे। म्हणजे त्या ठोकळ्यासाठी लावलेली जी एनर्जी आहे ती इतकी जास्त एनर्जी लावावं लागत नाही, सहज आपण उचलून तो ठोकळा ठेवू शकतो। जर मोठा दगड असेल तर त्याला एनर्जी जास्त लागते, छोटी वस्तू असेल, छोटा ठोकळा असेल तर त्याला आपल्याला एनर्जी कमी लागते। नंतर इथं दुसरं बी आणि सी दोन आकृती चित्र आहेत। When you have seen the event depicted in the pictures B and C above, when a child pulls a toy with the help of string, the direction of the force is different from that of displacement। दुसऱ्या चित्रामध्ये बी या चित्रामध्ये एक लहान मुलगी आहे आणि तिचं जे खेळणं आहे त्या खेळण्याला दोरी बांधून ती ओढते आहे। When a child pulls a toy with the help of string, the direction of the force is different from that of displacement। आता या ठिकाणी ते खेळणं जे आहे त्या खेळण्याला इथं दोरी बांधलेली आहे। प्रत्यक्षात आपण त्या मुलीच्या हातामध्ये ही दोरी आहे, बल या दिशेने लावलेले आहे, आणि मग ते बल जे आहे ते असं प्रत्यक्षात दोरी इथं यायला पाहिजे, म्हणजे जे बल लावलेलं आहे त्या बलाच्या दिशेने त्या वस्तूचं विस्थापन होईल, परंतु इथं बल या दिशेने लावलेलं, इथं तिचा हात आहे, हाताने ती ओढते आहे, म्हणजे ज्या दोरीला ती ओढते आहे तिथं जे बल लावलेलं आहे ते बलाच्या दिशेने नाही, म्हणजे बलाच्या दिशेने तिचं विस्थापन होत नाही, बल या दिशेने लावलेलं आहे, विस्थापन असं या दिशेने होते आहे। असं दोन्हीमध्ये काही अंशाचा कोन तयार होतो। ती दोरी जी धरलेली आहे
ती दोरी अशी काही अंशातून अशी झुकलेली आहे. सिमिलरली व्हेन अ लार्ज व्हेइकल टॉर्च अ स्मॉल वन. तिसरं जे चित्र आहे त्या ठिकाणी एक मोठी गाडी आहे आणि ती लहान गाडीला ओढते आहे. एक मोठी गाडी एक लहान गाडी, दोन्ही समान गाड्या नाहीत. तर त्या ठिकाणी ओढत असताना आपण पाहतो की जे दोरी बांधलेली आहे ती दोरी आणि ही अशी दिशा, अशी सरळ दिशा नाही येत अशी, कारण मोठी गाडी आहे ही लहान गाडी आहे. लहान गाडीला ती मोठी गाडी ओढत नेते आणि त्यामुळं त्याची जी दिशा आहे, बलाची दिशा आणि ती जाण्याची दिशा ही वेगवेगळी आहे. सिमिलरली व्हेन अ लार्ज व्हेइकल टॉर्च अ स्मॉल वन, द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर डिफरंट. विस्थापन, डिस्प्लेसमेंट आणि त्याचे जे फोर्स लावलेला आहे त्या दोन्हीची दिशा सारखी नाही. इन बोथ केसेस द डिफरंट ऑफ फोर्स मेक्स अन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ही डिस्प्लेसमेंट जी आहे त्याची आणि याच्यामध्ये काही अंशाचा कोन तयार होतो. प्रत्यक्षात हे असं ओढल्यानंतर यायला पाहिजे. या ठिकाणी हा कोन तयार झालेला आहे. कोन तयार होतो तिथं. इन बोथ दीज केसेस द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक्स अन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. लेट अस सी नाउ हाऊ कॅल्क्युलेट वर्क डन इन सच केसेस. अशा केसेसमध्ये वर्क जे झालेलं आहे ते आपल्याला कसं काढता येईल. व्हेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय कार्ट, फोर्स इज अप्लाइड along the direction of the string while the cart is pulled along a horizontal surface. In this case, in order of calculate amount of the work done, we have to convert the applied force into the force acting along the direction of displacement. Let F be the applied force and F1 be its component of the direction of the displacement. Let S be the displacement. The amount of work done is given by W is equal to F1 S. W is equal to F1 S. Work is equal to force into displacement. The force F is applied in the direction of the string at an angle with the horizontal. Let theta be the angle. इथं जो होणारा अँगल आहे तो थीटा मानला जातो. Angle string makes with the horizontal. We can determine the component F1 of force F, which acts in the horizontal direction by means of trigonometry. Cos theta is equal to base into hypotenuse. Therefore cos is equal to F1 upon F. Therefore F1 is equal to F cos theta. W is equal to F cos theta. इथं थिटा हा अँगल तयार झालेला आहे आणि ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कोना लगतची बाजू आणि कर्ण यांचं गुणोत्तर घेतो आपण आणि त्यावरून कोना लगतची बाजू आणि हा कर्ण जो आहे त्याचं गुणोत्तर घेऊन आपल्याला डिस्प्लेसमेंट काढता येईल आणि W इज इक्वल टू एफ एस म्हणजेच W इज इक्वल टू एफ कॉस थिटा. काही अंशातून जो बदल झालेला आहे त्यानुसार आपल्याला ते कार्य काढता येईल. माहिती वाचा, ऑब्झर्वेशन करा आणि त्यातला सायंटिफिक रिझन जो आहे तो समजून घ्या. ज्या दिशेनं आपण फोर्स लावलेला आहे त्या फोर्सच्या डायरेक्शनप्रमाणे त्याचं डिस्प्लेसमेंट होत नाही तर काही अंशातून त्याचं डिस्प्लेसमेंट होत आहे हे लक्षात ठेवा. धन्यवाद.